महापौर आहे. मला काढायचं नाही नाही काढत नाही मग इकडून या ना इकडून बोलताना नीट बोल. नाही नाही कळलं? इकडून Please. अहो कॅमेऱ्यामध्ये तू या इथे बसले तिथे बसले जेवणाच्या गप्पा करता हे माझ्या पुढे बोलायचं नाही. आय एम टेलिंग यू दिस इज नॉट द वे यू शुड दिस इज नॉट द वे यू शुड बिहेव विथ एनीवन. कळलं? तू तुझ्या औकात मध्ये राहा. तू तुझ्या औकात मध्ये राहा. तू तुझ्या औकात मध्ये राहा. अरे कालपर्यंत तुम्हीच तर भोकांड पसरून मराठी माणूस, ठाकरे ब्रँड, मुंबईचा DNA, भाजपला सत्ता म्हणजे गुजराती मारवाडी महापौर होणार, ही थिअरी हेच लोक मांडत होते. पण आज असं काय झालं की तुम्हाला उभाटा सेनेचा खरा चेहरा दिसला? हे लोक मगरूर आहेत, यांना माज आलाय, हे लोक पत्रकाराची अवकात काढतात, हे तुम्हाला आज समजलं? बातमीबागची बात आणि मी हे आपल्या चॅनलचं ब्रीदवाक्य आहे. आणि आज कोणाला पटो न पटो मी एका बातमीतली बात आणि त्यातला मी तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे. परवा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जिंकून आलेल्या नगरसेवकांचा पालिकेच्या सभागृहातला पहिला दिवस होता. आणि या पहिल्याच दिवशी तिथं बरंच नाट्य रंगलं. त्यातल्या 2 घटना खरं तर दखलपात्र आहेत. एका घटनेवर मी आत्ता बोलतोय. माझं हे बोलणं 99% लोकांना पटणार नाही, कारण कसं आहे की मी ज्या पद्धतीनं याआधी उभाटा गटाच्या कृतींवर टीका करत आलो आहे, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड पाहत आमच्या प्रेक्षकांपैकी जवळपास 90% लोकांना हीच अपेक्षा असते की उद्धव ठाकरे यांच्या गटाला आम्ही जोडावं. आणि गंमत बघा, 2019 पासून हा जो काही गट आहे, ज्याला पूर्वी लोक शिवसेना म्हणायचे, पण नंतर एकनाथ शिंदे आपल्यासोबत 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि शिवसेनेची शिल्लक सेना झाली. आता या शिल्लक सेनेचे 101 कारनामे आपण जनतेसमोर आणत गेलो. तुम्ही त्या प्रत्येक विषयाला दाद दिलीत. या दरम्यान अनेक उद्दाम नेत्यांना आपण उघडं करत गेलो, त्यांच्या धमक्याही ऐकल्या, बरंच काही सहन केलं. पण काल मुंबई महानगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, हा जो शिवबाठा जो आहे, त्या गटाच्या पक्ष कार्यालयात ज्यांच्या दालनात बसलेल्या 3 माजी महिला महापौर आणि त्यांच्यामध्ये घुसून बाईट मागणारी एका चॅनलची तरुण पत्रकार, जिची भाषा सुदैवानं आपण त्या क्लिपमध्ये ऐकली आहे. तर या तरुणीनं समोर बसलेल्या 3 माजी महिला महापौरांपैकी किशोरीताईंकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना कोपऱ्यावर बसलेल्या विशाखा राऊत यांना, ज्या माजी महापौर होत्या, जी काही विनंती केली आहे ती तिच्या भाषेत, ती ऐका तुम्ही. यामध्ये आता चालतील का थोडं तिकडे सरकाना, नंतर गप्पा मारूया जेवणाच्या आपण. ऐकली भाषा? आता कालपासून मीडियात चालवलं काय जाते तर उभाटा सेनेच्या महिला नगरसेविकेचा उद्दामपणा. बघा केवढा माज आला यांना. पालिकेतली सत्ता गेली तरी यांच्यातली गुरमी उतरलेली नाही आहे. आता जो विषय आहे ना, तो माझ्यासाठी फुलटॉस बॉल आहे हा. खरं तर असे कित्येक विषय मी लिलया सीमारेषा बाहेर टोलवलेले आहेत. उभाटा गटाला धुवायचं म्हणजे आपला तो हातखंडा आहे आणि मग व्ह्यूज, लाईकचा पाऊस पडलेला आहे. आजही मी उद्दाम उर्मट विशाखा राऊत यांच्या वागणुकीवर जर टीका केली, शिल्लक सेनेच्या शिलकीतल्या नगरसेविकेचा माज पहा असं शीर्षक दिलं, तर या व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज येतील. पण आज मला माझ्या मनाला जे पटतंय तेच तुमच्यासमोर मांडायचं आहे. 100 नाही 110% मी आजही उजव्या विचारांचाच आहे. उभाटा गट जे काही उद्योग आजही करतोय, आताही करतायत, ते काही मला अजिबात पटत नाहीत आणि त्यावर मी बोलत राहणार आहे. पण कालचा प्रकार, जी एक बातमी आहे, त्या बातमीतली बात काय आहे तर ती बात समजून घ्या. होप यू बेटर अंडरस्टँड. तुम्ही मला समजून घ्याल ही अपेक्षा आहे. झालंय काय तर मराठी मीडियात काही नवोन्मेषी, नवथर तरुण तरुणी पत्रकार बंधू भगिनींचा आताशा सुळसुळाट झालाय. मुंबई तकच्या हेमा, जया, रेखा और सुषमा, निर्मा के साथ तनुजा यांच्या एकांगी पण आक्रमक वार्तांकनामुळे त्या जितक्या झपाट्यानं चर्चेत आल्या, विशेषतः ती तनुजा यांनी एक बेंचमार्क सेट करून ठेवलाय. समोरच्याला आडवं तिडवं घ्यायचं, आपलंच म्हणणं खरं करायचं. पण निवडणुकीत सुपाऱ्या वाजवताना असं एकांगी झोडपलं जातं. म्हणजे आम्ही त्याला अपवाद नाही आहोत, पण आम्ही सुपारीबाज नाही. आमच्या विचारधारा 500च्या गड्डीच्या वजनानं बदलत नाहीत. कुणी निंदा कुणी वंदा, आमचा एकच धंदा, जे चुकीचं त्याला जोडा. जो भगव्याच्या विरोधात, आम्ही त्याच्या विरोधात. पण ही मोठमोठी मीडिया हाऊसेस कधी सीएमना घेऊन मेट्रोचा प्रवास करतात. ज्या सीएमना हे आधी वाईट म्हणत असतात त्यांच्याबरोबर हे मिटक्या मारत मेट्रोचा प्रवास करतात, तर कधीच त्याच सीएमना हे आधी बोललेले असतात, हे पक्षफोडे आहेत, ऑपरेशन लोटस करतात, त्यांच्या राजकारणावर टीका करतात. साहेबांच्या PR टीमने सुपारी दिली की हे लोक कुठेही पोहोचतात साहेबाचा इंटरव्ह्यू करायला.
अगदी शिंदेंच्या सातारच्या गावी दरेगावी, जिथं शिंदे गेले की हेच लोक बातम्या चालवायचे की शिंदे रुसले. पण PR टीमनं नोटा दाखवल्या शिंदेंच्या की तेच फडणवीस, तेच शिंदे यांना चालतात. तर दुर्दैवाची बाब म्हणजे यांचा या चॅनलचा रीच, त्यांना लोकांनी तटस्थ समजणं, या गोष्टींमुळे फडणवीसही यांना मुलाखती देतात, शिंदेही यांना गावाकडे बोलवतात. आणि हे फुकट नसतं बरं का. अगदी जबाबदारीनं सांगतोय, हे फुकट नसतं. थोडक्यात काय तर अशा पत्रकारितेनं एक हाईप क्रिएट करून ठेवलेली आहे सध्या राजकारण्यांच्या मध्ये. मग या टाईपच्या पत्रकारितेत आपली दखल घेतली जावी म्हणून कुणी ठाकरे ब्रँडबाबत डेडिकेशन दाखवतं, अगदी समर्पित पत्रकारिता करतात, घरचं कार्य असल्यासारखं वावरतात. तर काल जसं घडलं तसं उगाच आगाऊपणा करणं हे देखील घडतं कधी कधी. विशाखा राऊत या अखंड शिवसेनेत 1999ला पहिल्यांदा आमदार झाल्यापासून मी त्यांना ओळखतोय. बाई थोड्याशा कडक स्वभावाच्या जरूर आहेत, पण लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना, नगरसेविका, महापौर, विविध समित्यांच्या अध्यक्षा ते आमदार म्हणून वावरताना त्यांची कार्यक्षमता मात्र अफाट आहे, अचाट आहे, हे लक्षात घ्या. आज ज्या वयाच्या टप्प्यावर त्या आहेत, त्या ज्येष्ठ म्हणवण्या इतपत वयोमानाला पोहोचलेल्या आहेत. त्यांचा जो पालिकेतला ग्रुप आहे या महिलांचा, म्हणजे तृष्णा विश्वासराव होत्या याच्यामध्ये, स्नेहल जाधव असतील, किशोरीताई असतील, विशाखा राऊत असतील, हा ग्रुप म्हणजे गप्पा टप्पा भटकंती, कोकणात फिरायला जा वगैरे अशा दिलखुलास मैत्रीचा ग्रुप आहे. आता या 4 बायका एकत्र येऊन राजकारणापलीकडं स्वयंपाक, जेवण, घरची उणीधुणी यावर बोलत नसतील कशावरून? शेवटी बायकाच त्या. आता या पत्रकार तरुणीला जर किशोरीताईंचा बाईट घ्यायचा हवा होता आणि कॅमेऱ्यात विशाखाताई आड येत आहेत हे जाणवलं, तर त्यांना सूचित करताना चांगले शब्दही वापरता आले असते. तुमच्या हातात बूम आहे आणि तुम्ही एखाद्या रेप्युटेड चॅनलच्या कॅमेऱ्यासह तिथं वावरत आहात, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कुणालाही कसंही काहीही बोलाल. कॅमेऱ्यात येतात का? या चालतील ना? हा पहिला प्रश्न. यामध्ये आता चालतील का? यामध्ये आता चालतील का? यामध्ये आता चालतील का? कसा वाटतो? बरं नंतर काय तर थोडं तिकडे सरका ना, नंतर गप्पा मारू जेवणाच्या आपण. थोडं तिकडे सरकाना, नंतर गप्पा मारूया जेवणाच्या आपण. थोडं तिकडे सरकाना, नंतर गप्पा मारूया जेवणाच्या आपण. थोडं तिकडे सरकाना, नंतर गप्पा मारूया जेवणाच्या आपण. माध्यम प्रतिनिधींनी अशा भाषेत बोलावं, तेही एका ज्येष्ठ माजी महापौर, माजी आमदारांशी. विशाखा राऊत यांचा संताप खरं तर योग्यच होता, पण त्यांनी त्यांचा तोल जाऊ द्यायला नको होता, हेही तितकंच खरं आहे. त्या पोरीची अवकात काढणं हे जरा अतिच झालं. महापौर आहे. मला काढायचं नाही काढत नाही, मग इकडून या ना, इकडून बोलताना नीट बोल. नाही कळलं? Please. अहो कॅमेऱ्यामध्ये नाही, तू या इथे बसले तिथे बसले जेवणाच्या गप्पा करता, हे माझ्या पुढे बोलायचं नाही. आय एम टेलिंग यू, दिस इज नॉट द वे यू शुड दिस इज नॉट द वे यू शुड बिहेव विथ एनीवन. कळलं? तू तुझ्या औकात मध्ये राहा, तू तुझ्या औकात मध्ये राहा, तू तुझ्या औकात मध्ये राहा. तुम्हाला काय पाहिजे? तू काय हो, तुम्ही जेवणाच्या गप्पा आम्ही बोलतोय, आम्ही तू कोण सांगणार आम्हाला आम्ही काय बोलायचं नाही? असंच बोलली, असंच बोलली. हे बरोबर नाहीये, मी आताच सांगते. ही जेव्हा जन्मली नव्हती ना तेव्हा आम्ही या सभागृहात आहोत. जेव्हा जन्मली नव्हती ना तेव्हा आम्ही या सभागृहात आहोत. कॅमेऱ्यामध्ये येते ते नाही वाचणार. ठीक आहे, सांग. तिने आम्हाला डायरेक्शन दिलं तेव्हा ब्याण्णव साली आम्ही सभागृहात होतो आणि हिचा जन्म झाला नव्हता. ही काय सांगते आम्हाला? मी तसं नाही बोलत मॅडम, तुम्ही इकडून या असं बोलते, फक्त कॅमेराच्या मध्ये येते म्हणून थोडं तू तिकडे पण मला हरवणार. शिवसेना पक्षाचं कार्यालय. मान्य की ती जी पोरगी आहे शिल्पा सोनवणे, काय तिचं नाव आहे ते, तिचं वय काय? तिचा जन्मही झालेला नव्हता तेव्हा विशाखाताई महानगरपालिका गाजवत होत्या. आज त्याच विशाखा राऊत यांना जेवणाच्या गप्पा नंतर करा असं जर कोणी असं पोराटोरांनी बोललं तर राग येणं स्वाभाविक आहे. पण माध्यमं कालपासून कशी 360 डिग्री पलटी मारून भाजपवासी झाले ते तुम्ही बघितलं का? या भाजपला झोडणाऱ्या लोकांनी काल कसं चालवलंय सगळं बघा. 44 वर्षांनी महापालिकेत भाजपचा महापौर बसलाय. उभाटा सेनेची सद्दी संपवली, त्यांच्या हातातून सत्ता गेली म्हणून हे कसे बिथरलेत बघा. अरे कालपर्यंत तुम्हीच तर भोकांड पसरून मराठी माणूस, ठाकरे ब्रँड, मुंबईचा DNA, भाजपला सत्ता म्हणजे गुजराती मारवाडी महापौर होणार, ही थिअरी हेच लोक मांडत होते. मग आज असं काय झालं की तुम्हाला उभाटा सेनेचा खरा चेहरा दिसला? हे लोक मगरूर आहेत, यांना माज आलाय, हे लोक पत्रकाराची अवकात काढतात, हे तुम्हाला आज समजलं?
परवा सभागृहात कामकाज सुरू होताना उगाच गदारोळ करणारे उबाटा सेनेचे नगरसेवक नाही दिसले तुम्हाला? शिंदेंच्या आणि भाजपच्या नगरसेवकांनी भगवे फेटे परिधान करून ते आले होते सभागृहात आणि सभागृह भगवं झालं होतं म्हणून अनेक पाकिट पत्रकारांना पोटशूळ उठला होता. मी होतो तेव्हा तिथे. तेव्हा त्याच सभागृहात हिरवं फडकं डोसक्याला गुंडाळून आलेले MIMचे कांडे नाही दिसले तुम्हाला? रंगावरून तुम्ही पत्रकारिता करता काय? ही पत्रकारिता बाजार बसवी आहे असं मी वारंवार म्हणतो, ते उगीच नाही. बाजारातला माल विकला जातोय, आमच्याकडे कोणी बघत नाही म्हणून आमची पोटदुखी नाही आहे. आमच्याकडे नका बघू. पण सामान्य जनतेला हा विरोधाभास दिसायला हवा, समजायला हवा. आजवर ज्या उबाटांची धुणी धुतलीत, त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलल्या तुम्ही, त्यांच्याच एका नेत्यांनी तुमची अवकात काढली, तर एवढं का दुखलं म्हणतो मी आता. सरतेशेवटी ते उबाटा गटाला अलॉट केलेलं पालिकेतलं त्यांचं अधिकृत दालन आहे, जिथे त्या बसल्या होत्या. तिकडे कोणी बसायचं आणि बसून नेमकं काय करायचं हे ठरवणारे मीडियावाले कोण लागून गेले, नाही का? विशाखाताई, तुम्ही आज चुकीच्या लोकांसोबत जरी असलात तरी कालचा तुमचा अवकात हा एक शब्द वगळला तर मला तुमचं वागणं 100% योग्य वाटतंय. प्रसिद्धीच्या आणि स्क्रीनवर झळकण्याच्या हव्यासात आपण एक रिपोर्टर आहोत, राजकारण्यांचे बाप नाही. ही साधी गोष्ट आजचे तरुण पत्रकार विसरू लागलेत. 1962 सालचा जन्म आहे विशाखा राऊत यांचा. म्हणजे आज त्या 63-64 वर्षांच्या आहेत. म्हणजे त्यांनी वयाच्या 30शीत राजकीय पदं भूषवायला सुरुवात केली तेव्हा या पत्रकार तरुणीचा जन्म देखील झालेला नव्हता. हे काही खोटं नाही. मित्रो, ही जी काही बातमी आहे त्यातली बात समजून घ्या. उबाटा गटाला जोडणं हा तर अजेंडा आहेच आपला, पण त्या अजेंडा पलीकडे जर काही दिसत असेल तर त्यावर पण आपण बोललं पाहिजे. सभोवताली घडणाऱ्या दिसणाऱ्या घटनांचं विश्लेषण करताना परिस्थिती सापेक्ष बोलणं सोडू नये, हाच आपला बाणा आहे. एरवी त्यांची तळी उचलणाऱ्या, त्यांची बाजू न थकता घेणाऱ्या, पण त्याच मालकांच्या अंगावरचा काटा बोचला की कांगावा करत उलट्या फिरणाऱ्या या मीडियाचा खरा चेहराही तुम्ही समजून घ्यावा, यासाठी हा अट्टास होता. पटला तर गोड मानून घ्या, नाही तर सोडून द्या. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.